नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला न देता तातडीने देण्याबाबत दाखल केली होती याचिका. मतदार यादी दुबार नावं 10 ते 12%. महापालिका 10 डिसेंबरपर्यंत करणार पडताळणी. मनपाकडून सध्या यादीतील 11 लाख दुबार नावांची छाननी. भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्याने चालतात. मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक विधान. तर भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदित असतात, लोढांचं वक्तव्य. निवडणुकांसारखं घ्यायला हवं. निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं. कल्याण डोंबिवलीतील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेण्यात आला. याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील. रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया. रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना निर्णय घेतला, त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर लोक एक हाती सत्ता द्यायला तयार, त्यांना भांडणं नकोय, शिरसाटांचं वक्तव्य. रवींद्र चव्हाण त्यांच्या पक्षाचं काम करत होते. मी माझ्या पक्षाचं. शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत. मी रवींद्र चव्हाणांची भेट घेणार आहे. निलेश राणेंची प्रतिक्रिया. तर मी कोणतीही भूमिका बदललेली नाहीये, निलेश राणेंचं वक्तव्य. परभणीत सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला. परभणीचे खासदार संजय जाधवांचा आरोप. महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण. राज्यातल्या महायुती सरकारकडून गतिमान विकास सुरू. सरकारनं वेगवेगळी धोरणं राज्यात आणली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती. 10 लाख कोटीच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती. सरकारने श्वेतपत्रिका काढून वर्षभराची उपलब्धी सांगावी. सरकारच्या वर्षपूर्तीवर वडेट्टीवारांचा टोला. इंडिगोची सेवा सलग 3ऱ्या दिवशी कोलमडली. इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द. वैमानिकांच्या कमतरतेमुळे उड्डाणं रद्द झाल्याची माहिती. दिल्लीमध्ये 95, मुंबईमध्ये 85, हैदराबादमध्ये 70 आणि बंगळुरूमध्ये 50 उड्डाणं रद्द. पुणे विमानतळावर 9 इंडिगोची विमानं उभी. यामुळे इतर विमान कंपन्यांना फटका. पुणे विमानतळावर केवळ 10 विमानं उभी राहण्याची सोय. विमानतळावर 10 पैकी 9 विमानं केवळ इंडिगोचीच उभी. इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हे यांनाही फटका. 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनी रद्द. खासदार अमोल कोल्हे यांची माहिती. इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच. ट्विट करत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त. इंडिगोच्या फ्लाईटचा फटका नवविवाहित जोडप्यालाही बसला. नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द. हुबळीमधील गुजरात भवन इथे रिसेप्शनचं आयोजन होतं. इंडिगोचं अपयश. सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत. सामान्यांना पुन्हा एकदा ही किंमत मोजावी लागते. इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेवर राहुल गांधी यांचं ट्विट. पार्थ पवारांची मीडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही. कालच्या सुनावणीत वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती. 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी. सगळं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली सुरू आहे. शीतल तेजवानीला व्हीआयपी वागणूक दिली जाते. मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल. दमानिया यांनी कोणाची सुपारी घेतली, त्यांची नावं उघड करणार. सुपारी घेऊन पार्थ पवारांवर एफआयआर करण्याची मागणी दमानिया करतायत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा दमानियांना इशारा. शिक्षकांचा आज राज्यव्यापी संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा. शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा. राज्यात शाळा बंद आंदोलन. मात्र मुंबईत वेगळं चित्र. शिक्षकांमध्ये संभ्रम. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होऊ नये म्हणून भायखळा व आसपासच्या परिसरातील शाळा नियमितपणे सुरू. टीईटी सक्तीविरोधात मुंबईच्या जोगेश्वरीत शिक्षक संघटनांकडून आंदोलन. इस्माईल युसुफ कॉलेजमधील शिक्षक निरीक्षक कार्यालयात आंदोलन. टीईटी परीक्षा रद्द कराव्या यासह प्रमुख 14 मागण्यांसाठी अहिल्यानगरमधील शिक्षक संघटना आक्रमक. जिल्ह्यातील 80 ते 90% शाळा बंद ठेवून शिक्षकांचं आंदोलन. सोलापूरमध्ये शिक्षकांचं काम बंद आंदोलन. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या टीईटी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. शिक्षकांची मागणी. तर शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळांमध्ये शुकशुकाट. टीईटी सक्तीविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा मोर्चा. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा. मोर्चाला हजारो शिक्षकांची हजेरी. टीईटी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. आंदोलक शिक्षकांची मागणी. सी वोटरच्या सर्वेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी वोटरच्या सर्वेत लोकांचा कल काय? पहा रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करण्यात अपयशी. उत्तम जानकरांची राज्य निवडणूक आयोगावर टीका. तर निवडणूक प्रक्रियेत दहशत आणि हस्तक्षेप वाढवल्याचाही जानकरांचा आरोप.
नवी मुंबईत प्रारूप मतदार यादीवर 4798 हरकती. यावर लवकरच सुनावणी होणार असून अंतिम मतदार यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार. पालिका प्रशासनाची माहिती. सांगली महापालिकेतील दुबार आणि बोगस मतदार नोंद रद्द करा, अन्यथा न्यायालयात धाव घेऊ. समाजवादी पक्षाचा इशारा. महापालिका क्षेत्रातील यादीत 7000हून अधिक दुबार मतदार, समाजवादी पक्षाचा आरोप. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस नगर परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून पुन्हा सुरुवात. 11 डिसेंबर रोजी होणार चिन्ह वाटप. मात्र आयोगाकडून जुन्या आणि नव्या खर्चाबाबत अजून स्पष्ट निर्देश दिले नसल्याची माहिती. बुलढाण्याच्या चिखलीत स्ट्रॉंगरूमला पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्थानिक पोलिसांसह एसआरपीची तुकडीही तैनात, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर. माढ्याच्या तडवळी गावात शिवरस्ता खुला करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीला अखेर यश. रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं उपोषण सुरू होतं. TV9 ही बातमी दाखवताच तहसीलदारांनी उपोषणस्थळी येऊन रस्ता खुला करण्याचे दिले लेखी पत्र. कर्जदारांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा दिलासा. रेपो रेट 5.25% पर्यंत खाली आणण्याचा निर्णय, तर व्याजदरात 0.25% कपात करण्याचा निर्णय. अन्नधान्य आणि खाद्य वस्तूंवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये बाजार समिती बंद. धनपरी बाजारातील व्यापारी बंदमध्ये सहभागी. दुकानं बंद ठेवत सरकारच्या धोरणाचा निषेध. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार. शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. जळगावमध्ये अनेक ठिकाणी बोगस बियाणं दिल्याचा प्रकार समोर. बोगस बियाण्यांमुळे शेतात पिकं उगवली नाही. धामणदे, बेलखेड या शिवारातील पिकांचं मोठं नुकसान. जळगावच्या केळीला मध्य प्रदेशच्या बुरहाणपूर बाजार समितीत 1000 रुपये प्रति क्विंटल दर, पण खानदेशातील बाजार समितीत केळीला प्रति क्विंटल 300 रुपये दर. केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल.